म्हणजे तुम्हाला वेगळं व्हायचं आहे? अगं वेगळं व्हायचंय नव्हे, अगं वेगळं झालो पण. काय? अरे अशोक, तू मूर्ख आहेस का? तुला अक्कल नावाचा काही प्रकार आहे की नाही? तू वेगळा झालास ते पण तुझ्या बायकोला वाटतं म्हणून. अरे काय बोलू मी तुला अशोक? अरे आई बाबा ना ते आपले. मग हे कोण होते? हे कोण होते सांग ना मला. दिनेशचे आई बाबा ना, की आपल्या नवऱ्याचे आई बाबा म्हणून त्यांना किंमत नाही? तुझा भाऊ तुझ्या आई बापापासून वेगळा झाला हे ऐकून तुझ्या तळ पायाची आग मस्तकात झाली, तुला ते सहन झालं नाही. आणि इथे एका आई वडिलांपासून एका मुलाला तोडलंस, त्यांना त्याचा किती त्रास झाला असेल याचा विचार केलास का मेघना? अशोक, आपले आई बाबा खूप चांगले आहेत रे. आई बाबा हे आई बाबा असतात. अगं ते चांगले की वाईट हे आपण ठरवायचं नसतं. त्यांना ते प्रमाणपत्र देण्याचा आपल्याला अधिकार नाही ग. अगं आजकालच्या मुलीला सासू सासरे नको झालेले आहेत. तिच्या अपेक्षा असतात आपल्या भावाकडून की आपल्या आई वडिलांना त्यांनी सांभाळावं, पण स्वतःच्या सासू सासऱ्यांना सांभाळण्याचं ओझं त्या स्वीकारू शकत नाही. अरे काय उपयोग आहे या शिक्षणाचा आणि कुठे चालली ही पिढी? अशाने मुलांची लग्न ठरतील का? आणि अशा विकृतीच्या मुली ह्या काय संसार करणार?